नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण पर्पल रेडियन्सद्वारे विकसित केलेल्या डिजिटॉनिक या स्मार्ट हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टमचे दाव्यांची अगदी सखोल आणि वस्तुनिष्ठ चर्चा करणार आहोत. आधुनिक रुग्णालयांचे कामकाज कसे सुधारले जाऊ शकते आणि तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन कसे अधिक सक्षम बनवता येते यावर या सॉफ्टवेअरचे निर्माते नक्की काय सांगत आहेत हे आपण थेट त्यांच्याच माहितीच्या आधारे आज समजून घेणार आहोत. चला तर मग थेट मूळ मुद्द्यालाच हात घालूया. मूळ स्रोतानुसार एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न इथे उपस्थित होतो. आधुनिक आणि सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या रुग्णालयांचे दररोज हजारो रुपयांचं नुकसान का होते? आता साहजिकच आपल्याला वाटेल की यात वैद्यकीय सेवांचा काही दोष असेल, पण तसं नाहीये. याचं खरं उत्तर विस्कळीत आणि एकमेकांशी अजिबात न जोडलेल्या जुन्या सिस्टीममध्ये दडलेलं आहे. अनेकदा उत्तम पायाभूत सुविधा असूनही व्यवस्थापनातील याच त्रुटींमुळे रुग्णालयांचा हक्काचा महसूल कुठेतरी गहाळ होतो. ह्या नुकसानीची मुख्य कारणे पाहिली ना तर खरोखरच आश्चर्य वाटेल. विचार करा, जेव्हा फार्मसी विभागाचा बिलिंग विभागाशी काहीच संपर्क नसतो किंवा लॅबचे रिपोर्ट डॉक्टरांपर्यंत पोचायला उशीर होतो, तेव्हा साहजिकच प्रचंड वेळेचा आणि पैशांचा अपव्यय होतो. आणि त्यात भर म्हणून सुटलेली बिलं, हाताने काम करताना होणाऱ्या मानवी चुका आणि औषधांच्या साठ्याचा योग्य मागोवा न ठेवल्यामुळे ही परिस्थिती आणखीच गुंतागुंतीची होते. म्हणजे बघा, एकीकडे तो जुना विस्कळीत गोंधळ आहे, जिथे कागदपत्रांच्या ढिगाऱ्यात हरवलेल्या फाईल्स, मॅन्युअल रजिस्टर आणि उशिरा मिळणारे रिपोर्ट्स आहेत. ही जुनी पद्धत केवळ वेळखाऊच नाही, तर मानवी चुकांना ती थेट आमंत्रणच देते. तर दुसरीकडे सॉफ्टवेअर निर्मात्यांनी सुचवलेला एक एकात्मिक प्लॅटफॉर्म आहे, जो रिअल टाईम ट्रॅकिंग, डिजिटल इंटिग्रेशन आणि स्वयंचलित बिलिंगची अगदी आधुनिक सुविधा देतो. हा खरं तर गोंधळाकडून एका परिपूर्ण सुव्यवस्थेकडे जाणारा प्रवास आहे. आणि याच ज्वलंत समस्यांवर एक तांत्रिक उपाय म्हणून निर्मात्यांनी डिजिटॉनिक हे सॉफ्टवेअर सादर केले आहे. ही एक स्मार्ट हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम आहे. संपूर्ण रुग्णालयाचे कामकाज एकाच बुद्धिमान प्लॅटफॉर्मवर जोडण्यासाठी ही सिस्टम विशेषतः डिझाईन केलेली आहे. पर्पल रेडियन्स कंपनीचा असा दावा आहे की हे उत्पादन आरोग्य सेवा उद्योगातील रोजचे अडथळे दूर करून दैनंदिन कामकाज एकदम सुटसुटीत करण्यासाठीच तयार केले गेले आहे. आता हे प्रत्यक्षात कसं काम करतं हे एका साध्या उदाहरणातून समजून घेऊया. रुग्णालयात प्रवेश केल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत रुग्णाचा संपूर्ण प्रवास कसा एकात्मिक आणि सोपा केला जातो हे या 5 टप्प्यांमधून अगदी स्पष्ट होतं. ओपीडी अपॉइंटमेंटपासून याची सुरुवात होते आणि मग लॅबोरेटरी, फार्मसी, बिलिंग आणि शेवटी प्रशासनापर्यंत हा प्रवास जातो. सिस्टीमची ही 5 प्रमुख अंगे आहेत, जी रुग्णाच्या भेटीला कोणत्याही अडथळ्याविना एका सुरळीत प्रवाहात बदलण्याचा ठाम दावा करतात. याची सुरुवात होते ती अपॉइंटमेंट आणि बिलिंगच्या अत्यंत घट्ट जोडणीतून. तुम्ही विचार करा, या प्रणालीद्वारे एका सेकंदाच्या आत अपॉइंटमेंट बुक केली जाऊ शकते आणि सर्व स्लॉट्स पूर्णपणे स्वयंचलितपणे मॅनेज केले जातात, ज्यामुळे एकाच वेळी 2 बुकिंग्ज होण्याचा नेहमीचा गोंधळ कायमचा टळतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रुग्णाला वैद्यकीय सेवा मिळताच रिअल टाईममध्ये त्याचे बिल तयार होते. याचा सरळ अर्थ असा की कोणतीही छोटी मोठी सेवा नोंदवल्याशिवाय राहतच नाही. महसूल गळती रोखण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. फार्मसी आणि औषधांच्या साठ्याबाबत बोलायचं झालं तर लाईव्ह इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हे खरोखरच एक प्रभावी वैशिष्ट्य आहे. या माध्यमातून प्रत्येक औषधाचा थेट रिअल टाईममध्ये मागोवा घेतला जातो. जेव्हा एखादा साठा कमी होतो तेव्हा ही सिस्टम त्वरित अलर्ट देते. यामुळे होतं काय तर रुग्णालयात ऐनवेळी औषधांचा तुटवडा भासत नाही आणि त्याचवेळी अनावश्यक साठाही जमा होऊन रुग्णालयाचे भांडवल अडकून पडत नाही. हे संपूर्ण नियंत्रण केवळ अनुमानांवर नाही तर प्रत्यक्ष अचूक डेटावर आधारित असतं. आता आर्थिक व्यवहारांकडे वळूया. रोख रक्कम असो, UPI असो किंवा रुग्णाचा इन्शुरन्स असो, ही प्रणाली प्रत्येक पेमेंटचे माध्यम त्वरित आणि अचूकपणे रेकॉर्ड करते. पेमेंट कन्सिलिएशन या वैशिष्ट्यामुळे सर्व प्रकारचे पेमेंट्स एकाच स्पष्ट आणि स्वच्छ डॅशबोर्डवर लगेच सिंक होतात. वेगवेगळ्या खात्यांचा मेळ घालण्याची कसरत यामुळे वाचते आणि रुग्णालयाचे आर्थिक व्यवहार नेहमी एकदम अद्ययावत राहतात. आणि हे सर्व प्रशासकीय आणि वैद्यकीय टप्पे एकत्र येऊन शेवटी काय तयार होतं? तर एक लाईव्ह ॲनालिटिक्स डॅशबोर्ड. हे अत्यंत उत्कृष्टपणे डिझाईन केलंय.
या एकाच स्क्रीनवर महसुलाचे कल, रुग्णांचा वाढता किंवा कमी होणारा प्रवाह आणि विविध विभागांची कार्यक्षमता रिअल टाईममध्ये पाहिली जाऊ शकते. रुग्णालयाच्या एकूण आरोग्याचे आणि कामकाजाचे एकाच दृष्टिक्षेपात मूल्यांकन करणे या स्मार्ट डॅशबोर्डमुळे शक्य होते, असे निर्मात्यांचे मुख्य म्हणणे आहे. बरं, आता या कंपनीने केलेल्या काही अतिशय ठळक दाव्यांकडे लक्ष देऊया. पहिला आकडा आहे 100%. 100% विकासकांनी अतिशय आत्मविश्वासाने मांडलेला हा आकडा सांगतो की रुग्णालयातील सर्वच्या सर्व विभाग या प्लॅटफॉर्मद्वारे एकमेकांशी अखंडपणे जोडले गेले आहेत. कुठेही संवादाचा अभाव नाही, ही माहितीची देवाणघेवाण थांबत नाही. सर्व विभाग जणू एकाच मेंदूच्या नियंत्रणाखाली काम करतात. आणि त्या 100%च्या कनेक्टिव्हिटीचा थेट परिणाम या पुढच्या आकड्यात दिसतो, तो म्हणजे 0. मानवी चुका आणि सुटलेली बिले पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे रुग्णालयात 0 महसूल गळती होते, असा दावा या अहवालात केला गेला आहे. प्रशासकीय त्रुटींमुळे आणि विस्कळीतपणामुळे रुग्णालयाला जे नाहक आर्थिक नुकसान सहन करावं लागतं, ते या सिस्टममुळे पूर्णपणे थांबतं, हाच यामागील मुख्य उद्देश आहे. तर मग सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे सर्व मोठे बदल आणि फायदे साध्य करण्यासाठी किती वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्सची गरज भासते? याचं अगदी सोपं उत्तर आहे फक्त एक. सर्व विभागांचे एकत्रीकरण करणे, त्रुटी कमी करणे आणि महसूल वाढवणे, हे सर्व काही फक्त आणि फक्त एकाच प्लॅटफॉर्मवर शक्य आहे, असे हे सादरीकरण अगदी स्पष्टपणे सांगते. अनेक सिस्टीमचा गोंधळापासून सुटका मिळवण्याचा हा एक सोप्पा मार्ग आहे. या सर्व तांत्रिक आणि आर्थिक दाव्यांना नुसतीच हवेतली विधानं न ठेवता प्रत्यक्ष व्यवहारात हे कसं काम करतंय यासाठी निर्मात्यांनी महाराष्ट्रातील एका रुग्णालय प्रशासकाचा प्रत्यक्ष अनुभव शेअर केला आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर डिजिटॉनिक वापरण्यापूर्वी त्यांच्याकडे 3 वेगवेगळ्या प्रणाली होत्या, ज्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता. आता मात्र सर्व काही जोडलेले आहे. बिलिंगच्या चुका पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत. डिजिटॉनिकने आमची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली आहे. हा एका ग्राहकाचा थेट अनुभव आहे, जो सादरीकरणात अत्यंत ठळकपणे दिला आहे. आता जे आरोग्य सेवा निर्णय करते किंवा रुग्णालय प्रशासक या सर्व दाव्यांची स्वतः पडताळणी करू इच्छितात किंवा ही सिस्टम त्यांच्या रुग्णालयासाठी कशी उपयुक्त ठरू शकते हे सविस्तर जाणून घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी मूळ माहितीत संपर्क तपशील दिला आहे. तुम्ही पर्पल रेडियन्स या कंपनीला थेट +91 8600907272 या नंबरवर कॉल करू शकता किंवा त्यांच्या purpleradiance.com या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या प्रणालीबद्दल अधिक सखोल माहिती मिळवू शकता. जसं आपण पाहत आहोत, आरोग्य सेवा क्षेत्र अतिशय वेगाने बदलत आहे आणि अर्थातच रुग्णांच्या अपेक्षाही वाढत आहेत. अशावेळी एकात्मिक व्यवस्थापनाची आणि अचूक तंत्रज्ञानाची गरज अधिकाधिक स्पष्ट होत आहे. या संपूर्ण माहितीच्या आधारावर शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. आजची आधुनिक रुग्णालये एकमेकांशी न जोडलेल्या जुन्या आणि विस्कळीत सिस्टीममुळे होणारा हा छुप्पा आर्थिक फटका खरोखरच सहन करू शकतात का? तंत्रज्ञानाचा योग्य स्वीकार आणि आरोग्यसेवेचा आधुनिकीकरण यावर गांभीर्याने विचार करण्याची नक्कीच वेळ आली आहे. आजच्या या विशेष विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.